नमस्कार. स्वराज्याच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात चविष्ट व झणझणीत अशी खानदेश स्पेशल फौजदारी डाळ किंवा मिसळची आमटी किंवा मिश्र डाळीच्या वरणाची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. फौजदारी डाळ म्हणजेच मिसळची आमटी बनवताना काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 टेबलस्पून काळी उडदाची डाळ. लक्षात ठेवायचं आहे की या भाजीला सालीसकट उडदाच्या डाळीची चव छान येते, त्यामुळे हीच डाळ वापरायची आहे. अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, अर्धा टेबलस्पून मुगाची डाळ. मुगाची डाळ सुद्धा मी इथे सालीसहच घेतली आहे. तुम्ही याऐवजी साधी रेग्युलर मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता. अर्धा टेबलस्पून तुरीची डाळ आणि अर्धा टेबलस्पून चवळीची डाळ. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसुराची आणि मटकीची डाळ सुद्धा घेऊ शकता. पण लक्षात ठेवायचं की इतर डाळींचं प्रमाण हे कमी असावं व उडदाच्या डाळीचं प्रमाण हे जास्त असावं. सर्वप्रथम कुकरच्या डब्यामध्ये उडदाची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, चवळीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घालूया. यामध्ये पाणी घालून ही स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. दुपटीपेक्षा जास्त पाणी घालायचं आहे, कारण उडदाची डाळ शिजायला थोडा वेळ जास्त लागतो. या ठिकाणी कुकरमध्ये आपण हे डाळीचं भांड ठेवूया. त्यानंतर झाकण बंद करून मोठ्या गॅसवर 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅस कमी करून साधारण 15 मिनिट तरी ही डाळ शिजायला लागणार आहे, कारण उडदाची डाळ व हरभऱ्याची डाळ मऊ शिजायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजीच्या फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. एक मोठ्या आकाराचा कांदा छान लांब लांब काप करून घेतला आहे. 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, थोडं आलं, बारीक कापलेला कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, साधारण 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस, 2 सुक्या बॅडगी मिरची, चवीनुसार मीठ, साधारण 1 इंच दालचिनीचा तुकडा, 6 ते 7 मिरे, 2 ते 3 लवंग, अर्धा टीस्पून जिरे, 1 टीस्पून धण्याची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि चिमूटभर हळद. सर्वप्रथम कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस भाजून घेऊया. सुक्या खोबऱ्याचा खीस थोडा हलका तांबूस रंगाचा झाला की त्यामध्ये जिरे घालूया व अख्खे मसाले सुद्धा घालू. 1 मिनिटासाठी हे छान परतून घ्यावं. आता यामध्ये धण्याची पावडर घालावी. लक्षात ठेवायचं आहे की धण्याची पावडर फार वेळ परतू नये, ती जळते. तुम्ही याऐवजी अख्खे धणे सुद्धा वापरू शकता. हे छान परतलं. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर सुक्या मिरची अगदी 1 थेंब तेल घालून भाजून घ्याव्या. अगदी आयत्या वेळेला भाजून घेतलेल्या ह्या बॅडगी मिरचीमुळे भाजीचा रंग तर छान येतोच, पण तिची चव सुद्धा खूप छान होते. मिरची छान भाजल्या. आता आपण ह्या काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये कांदा घालावा. लसूण व आलं, 1 टीस्पून तेल घालूया व मध्यम गॅसवर छान तांबूस रंगावर आपल्याला हा भाजायचा आहे. कांदा छान तांबूस परतला. आता आपण हा सुद्धा काढून घेऊया व थोडा थंड करून घेऊ. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाजलेले मसाले आपण बारीक करून घेऊया. थोडं पाणी घालून छान बारीक वाटण ह्याचं करून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक झालं तुम्ही बघू शकता व बॅडगी मिरचीमुळे ह्याला कलर सुद्धा खूप छान आला आहे. या ठिकाणी आपल्या डाळी सुद्धा खूप छान शिजल्या तुम्ही बघू शकता. आता ही डाळ चमच्यानेच थोडी घोटून घ्यावी. तुम्हाला जर अगदी मऊ घोटलेली डाळ आवडत असेल तर तुम्ही ती हातरवीने सुद्धा घोटून घेऊ शकता. त्यानंतर
कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवू. ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता. वाटण घालूया. व मध्यम गॅसवर हे छान परतून घेऊ. या ठिकाणी दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की भाजीमध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे. वाटण छान परतलं. आता यामध्ये तिखट, गरम मसाला, चिमूटभर हळद घालूया व अजून 2 ते 3 मिनिटांसाठी हे छान परतून घेऊ. हे छान परतलं. आता यामध्ये शिजलेल्या डाळी घालूया. छान मिक्स करू. त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करावी. लक्षात ठेवायचं आहे की डाळ खूप घट्ट सुद्धा नको, पण खूप पातळ सुद्धा नको आहे. भाकरी किंवा पोळी यामध्ये छान चुरून खाता येईल अशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची ठेवावी. चवीनुसार मीठ घालूया. छान मिक्स करू व मध्यम ते मोठ्या गॅसवर ह्याला छान 2 ते 3 उकड्या काढून घ्यायच्या आहे. डाळ छान शिजली. आता गॅस बंद करूया. कोथिंबीर घालूया. अतिशय चविष्ट व झणझणीत अशी फौजदारी डाळ, मिसळची आमटी किंवा मिश्र डाळीचं वरण तयार. तुम्ही ह्यावर लिंबू पिळून पोळी किंवा भाकरी यामध्ये चुरून खा. भातासोबत खायला सुद्धा ही डाळ अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.